केव्हा शक्य झालं, केव्हापासून हे निस्तरायला सुरुवात झाली तर 2014 पासून, ज्या वेळेला केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकार होतं आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार ज्या वेळेला आलं तेव्हापासून पुणे शहराला त्यांचा चेहरा पुन्हा एकदा गाठून देण्यासाठीचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत। पुण्यामध्ये आज मेट्रोचं जाळं तयार होतंय। पुण्यासाठी 814 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मुंबई मेट्रोचा विचार केला तर 1087 एवढ्या कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। 2011 पूर्वी 2014 पूर्वी मेट्रोचं जाळं महाराष्ट्रामध्ये फक्त 11 किलोमीटरचं होतं, फक्त 11, आणि आता महाराष्ट्रामध्ये मेट्रोचं जाळं 30 किलोमीटरची लांबी गाठत आहे। मला आवर्जून सांगावं असं वाटतं, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटीची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। एकट्या मुंबईमध्ये पायाभूत सुविधांसाठी किती निधी मिळाला एकट्या मुंबईसाठी तर 2 लाख कोटींची तरतूद ही मुंबईसाठी ही करण्यात आलेली आहे। MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्ट यासाठी 150 कोटींची तरतूद। मी मुद्दाम आकडे सांगते कारण प्रत्येक वेळेला बाहेर जायचं, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि सांगायचं चॅनलवाल्यांना, आणि चॅनलवाल्यांच्या माध्यमातून लोकांची डोकी भडकवायची की महाराष्ट्राला काही दिलं नाही, महाराष्ट्राला काय काय दिलंय हे मला आवर्जून सांगायचंय। आणि म्हणून मी सांगते MMRच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची तरतूद। लेट मी स्पीक 150 कोटी रुपयांची तरतूद MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून दिली आहे। दिल्ली ही देशाची राजधानी आहे, त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे। या दोघांना जोडणारा एक अतिशय भव्य दिव्य असा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर याची निर्मिती करण्यासाठी 499 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे। MUTP फेज 3 म्हणजे मुंबईच्या आजूबाजूची। प्लीज सबस्क्राइब .news